जतनगरीच्या पोलीस पाटील घराण्यातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते व आमचे परममित्र मोहनराव माने पाटील यांचा वाढदिवस अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माई मंदिराच्या समोर अत्यंत साध्या पद्धतीने व मान्यवर मित्रमंडळींच्या उपस्थितीत सदरचा हा वाढदिवस साजरा करण्यात आला. चंद्रभागेच्या तीरावरती चंद्रभागेत स्नान करून श्री विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतल्यानंतर मोहनराव माने पाटील यांचा सर्व मित्रमंडळींनी तुळशी हार घालून श्री विठ्ठल रुक्माईची मूर्ती, बाळूमामाचा फोटो, शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. रामकृष्ण हरी मंडळी, आज आम्ही सर्व मित्रमंडळी आहे श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आणि पांडुरंग विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी आलेला आहे. ही चंद्रभागा ही या संपूर्ण पृथ्वीचं कल्याण करणारी ही कल्याणकारी नदी आहे आणि चंद्रभागेच्या पात्रामध्ये आम्ही सर्व मंडळी आज उभे आहोत. त्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण असं आहे की आमचे अतिशय जवळचे मित्र आणि जतमधलं एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व असलेले श्री मोहनराव यशवंतराव माने पाटील यांचा आज वाढदिवस आहे. सर्वप्रथम मोहनराव यांना आम्ही सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि चांगलं ऐश्वर्य लाभो यासाठी मी आज पांडुरंगाची चरणी प्रार्थना करतो. आणि वाढदिवस साजरा करणं म्हणजे एक धागडधिंगा हे करणं आणि वेगळ्या पद्धतीनं डाब्यावर जाणं आणि वेगळी संस्कृती जोपासणं असा ट्रेंड सगळीकडे आलेला आहे. परंतु आम्ही सर्व मंडळी ही जी आहे ती श्री पांडुरंगाची भक्त असणारी, श्री बाळूमामाची परंपरा मानणारी सर्व मंडळी आहे आणि आम्ही एक पांडुरंगाचे अत्यंत प्रिय असे भक्त असणारे मोहनराव माने पाटील यांचा वाढदिवस या पंढरीच्या नगरीमध्ये, या पवित्र भूमीमध्ये साजरा करावा यासाठी इथं आलेलो आहे. आमचे ज्येष्ठ पत्रकार आणि TV1 मराठीचे संपादक मनोहर पवार आहेत. आपले आजचे जे वाढदिवस सत्कार मूर्ती मोहनराव आहेत. त्यानंतर आमचे मित्र आणि एक सामाजिक कार्यकर्ते असलेले आमचे बंधू सोनवणे आहेत आणि त्याचबरोबर आमचे प्राध्यापक कुमार इंगळे सर, ही सर्व मंडळी आज या ठिकाणी आलेलं आहे की जी आणि आता जे व्हिडिओ घेत आहेत तर आमचे गुरुवर सदैव माळी सर हे समोर व्हिडिओ घेत आहेत. तर आज आम्ही पांडुरंगाच्या चरणी याच्यासाठी आलेलो आहे की इथं येऊन की पांडुरंगाच्या चरणाजवळ जी आपली जी दुःखं आहेत ती ठेवावी आणि एक नवी प्रेरणा, नवी ऊर्जा घेऊन आपल्या पुन्हा कार्याला सुरुवात करावी. आणि वाढदिवस असा वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यासाठी इथं आलेला आहे आणि चंद्रभागेच्या या ठिकाणी पदस्पर्शी केल्यानंतर आम्ही आता इथं पांडुरंगाच्या विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी जाणार आहे. धन्यवाद. अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर या उक्तीप्रमाणे आज पंढरपूरच्या या चंद्रभागेच्या तीरावरती आम्ही आमचे मित्र माननीय मोहनराव माने पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सगळी टीम या ठिकाणी आलेली आहे. एकंदरीत एक अनोखा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतो आहे. अनेक जण वेगवेगळे वाढदिवस साजरा करतात. कोण केक कापतात, कोण वेगवेगळे फळं वाटप करतात, कोण रस्त्यावरती गाडी लावून त्या ठिकाणी आपला वाढदिवस साजरा करतात केक ठेवून. मात्र आपण पंढरीच्या या पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन आणि चंद्रभागेच्या तीरावरती या ठिकाणी पाण्यामध्ये येऊन हे पाणी आपल्या माथ्याला लावून आपण आता वाढदिवस साजरा करण्यासाठी चंद्रभागेच्या तीराकडे आपण अगदी आता काही वेळातच जाणार आहोत. एकंदरीत जर बघितलं तर वाढदिवसाची परंपरा ही अनेक वर्षापासून सुरू झालेली आहे. मात्र त्यामध्ये वेगवेगळ्या त्या कालानुरूपात बदल होत आहे. मात्र जो वाढदिवसाचा बाज पूर्वीप्रमाणे जो टिकून आहे तो इथून पुढच्या पिढीला सुद्धा तो नेण्यासाठी आपण स्वतःहून प्रयत्न आम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये करणार आहोत. अगदी वाढदिवसाच्या निमित्तानं पंढरपूरचं दर्शन हे फार मोठं दर्शन आहे. मोहनराव माने पाटील यांनी त्यांच्या माध्यमातून आमचं दर्शन आज या ठिकाणी घडून आणलेलं आहे. त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. अगदी गेले अनेक वर्षे आम्ही जत शहरामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या भागामध्ये काम करत असताना आमची टीम आहे, ती फ्रेंड सर्कल आहे. त्यामध्ये आमचे श्रीकांतदादा सोनवणे आहेत, आमचे ज्येष्ठ पत्रकार मान्य दिनराज वाघमारे सर आहेत, त्यानंतर प्राध्यापक कुमार इंगळे सर आहेत, माळी सर आहेत, मोहनराव माने पाटील यांची स्वतः आहे.
आणखीन बरेच आमचे मित्रमंडळी काही कामानिमित्त आलेले नाही, त्यामध्ये मच्छिंद्र ऐनापुरी सर असतील, आणखीन बरेच मित्र, अशी एक मोठी टीम, डॉक्टर शफीक इनामदार आहेत, कामानिमित्त ते बाहेर गेले आहेत, अशी एक मोठी टीम जत शहरामध्ये काम करते. सामाजिक कार्याचा वसा सागर भाऊ शिंगारे राजकारण विरहित आम्ही या ठिकाणी काम करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय. कोण कुठल्या पक्षात आहे, कोण कोणाचा प्रचार करते याचं काय फार देणं न करता एक सामाजिक कार्याचा वसा घेऊन आपण इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मोहनराव माने पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने एक संकल्प आम्ही केलेला आहे. येणाऱ्या वर्षभरामध्ये आमच्या टीममधले ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांचे सगळ्यांचे वाढदिवस आम्ही आता पंढरपूरच्या या चंद्रभागेच्या तीरावरती इथून पुढच्या माऊली काळामध्ये विठ्ठल असा संकल्प आपण या ठिकाणी केलेला आहे. याचं कारण असं आहे की एक सामाजिक बांधिलकी जपत काम करत असताना सुद्धा वाढदिवसात सुद्धा त्याच ताकदीनं अगदी साध्या पद्धतीनं कशा पद्धतीनं केला जावा एक मूर्तिमंत उदाहरण मोहनराव माने पाटील या ठिकाणी घालून दिलेलं आहे. मी त्यांच्यासाठी एवढंच सांगतोय, चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं, उंच उंच भरारी घेणाऱ्याला आबाळाचं वजन असतं. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून एक उत्तुंग भरारी, एक उंच भरारी घ्यावी, एवढंच मी आज या फ्रेंड सर्कलच्या वतीनं त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. आज आम्ही एका वेगळ्या कामासाठी, म्हणजे आमच्या फ्रेंड सर्कलमधले आमचे मित्र मोहन माने पाटील सर यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आम्ही इकडे आलेलो आहोत आणि हा कार्यक्रम आम्ही चंद्रभागेच्या तीरावरती साजरा करतो आहोत. हा एक आम्हाला अत्यंत वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम असा वाटतो आहे. आणि माने पाटील सरांच्यामध्ये सांगायचं म्हणजे की विठ्ठलाचं नाव घेतले की त्यांच्या मनामध्ये एक वेगळी शिरशिरी भरत असते. कारण आम्ही बघतो की आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये एक कलाकार या दृष्टिकोनातून म्हणा किंवा वैचारिक दृष्टिकोनातून त्यांचाही त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वाटा असतो, सामाजिक कार्यात असो किंवा बाकीच्या क्षेत्रात. आता हे सगळं तुम्ही सांगितलं आहे, पण त्याहीपेक्षा पुढं जाऊन मी म्हटलं तुम्हाला की आता विठ्ठलाचं नाव घेतले की त्यांच्या अंगामध्ये एक वेगळी शिरशिरी येते. एखादं आली की त्यांचं चालू असतंय, सर आपण एखाद्या देवात भजन करूया, एखाद्या गाणं म्हणूया किंवा काहीतरी एखादं आयटम देवासाठी काहीतरी करूया. मग आम्ही एकत्र येऊन काहीतरी गाणी, देवाची भक्तिगीतं वगैरे साजरा करत असतो. मी त्यांच्या अंगामध्ये वैचारिक भाव पण आहे, धार्मिक भाव पण आहे, सामाजिक भाव पण आहे. आणि हे आपण एकत्रित साजरा करतोय हे एक आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि इथून पुढं आपला सर्वांचा वाढदिवस कुठल्या तर देवधर्म ठिकाणी, पंढरपूर नाही, कधी आपण नरसिंहवाडी करूया, कधी इथं करूया किंवा गाणगापूर करूया, अशा पद्धतीनं आपण करत राहूया. आणि हे करत असताना तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करूया की कुठल्याही भक्तिपासपजा न करता आता साध्या पद्धतीनं आपण करूया. आणि या पद्धतीनं आज हा जो वाढदिवस आहे, या वाढदिवसानिमित्त इथून पुढे त्यांना त्यांचं त्यांचं आरोग्य, तंदुरुस्ती, त्याच्याबरोबर त्यांच्या सुख शांती, कुटुंबांना सर्वांना सुख शांती मिळो अशी एक सर्वांनी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. आणि या ठिकाणी आपण आता मंदिराकडे जाऊन त्यांचा वाढदिवस यथोचित साजरा करूया मनपूर्वक आणि त्यांना परत शुभेच्छा देऊया. धन्यवाद. धन्यवाद. ओके. हां. रामकृष्ण हरी. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, साधू तेथेची जाणावा, देव तेथेची ओळखावा. या संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे सर्वसामान्य माणसांची सेवा करणारे, सर्व समाजाच्या सुखदुःखात सहभागी होणारे आमचे मित्र माननीय मोहनराव माने पाटील यांचा आज वाढदिवस. आणि मग आमच्या सर्व मित्रमंडळीनं असं ठरवलं, माननीय दिनराज वाघमारे सर असतील, माननीय श्रीकांत भाऊ सोनवणे असतील, माननीय मनोहर कोकळे पवार सर असतील, माननीय सहदेव माळी सर असतील, की हा वाढदिवस इतरत्र न करता की नेहमी आणि वारकरी संप्रदायामध्ये लहानपणापासून असणारे की पारायण सोहळा या ठिकाणी करणारे, पारायण सोहळ्यामध्ये सहभागी होणारे मोहनराव आम्ही सगळे मित्रमंडळी. आणि मग आपला वाढदिवस पांडुरंगाच्या जवळ चंद्रभागेच्या तीरी या ठिकाणी साजरा करायचा म्हणून आम्ही सगळे मित्रमंडळी जे ते आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. की उभा विठेवे रे, की असं संत हे पांडुरंगाबद्दल या ठिकाणी म्हटलं जातं. आणि हा पांडुरंग जो आहे की एका ठिकाणी उभा आहे, पण त्याची नजर जी आहे ते सर्व चराचरावर या ठिकाणी आहे, भक्तांच्यावरती या ठिकाणी आहे, प्राणीमात्रांच्यावर आहे. तसे आमचे मित्र मोहनराव या ठिकाणी सर्व प्राणीमात्रांच्यावर दया करत असतात. सकाळ सकाळी ते फिरायला गेल्यानंतर, प्राणायामला गेल्यानंतर एक कुत्रा जो आहे प्रेमळ की त्यांच्याबरोबर या ठिकाणी येतो आणि त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी आपल्याला बसलेला पाहायला या ठिकाणी आपल्याला मिळतो.
त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सहभाग या ठिकाणी, मग चांगली घटना असू दे, एखादी दुःखद घटना असू दे, की त्या ठिकाणी मोहनराव या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी धावून येतात, सहभागी या ठिकाणी होतात, आनंदाच्या क्षणीही सहभागी होतात आणि दुःखाच्या क्षणी या ठिकाणी सहभागी होतात. आणि म्हणून हे मोहनराव म्हणजे की चंद्रभागेच्या तीरी उभा विटेवरी हा सर्वसामान्यातला मोहनराव म्हणजे या ठिकाणी आमच्या दृष्टीनं हा पांडुरंगच आहे आणि आमच्या सुखदुःखामध्ये या ठिकाणी धावून या ठिकाणी येत असतो. आणि म्हणून आम्ही सगळे मित्रमंडळी जे आहेत त्यांचा वाढदिवस या ठिकाणी चंद्रभागेच्या तीरी या ठिकाणी साजरा करत आहोत. आणि सर्व मित्रमंडळीच्या वतीनं की त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो. त्यांना दीर्घायुष्य या ठिकाणी लाभावं, चांगलं आरोग्य या ठिकाणी लाभावं, याच आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं की हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हां नमस्कार. आज विशेष दिवस म्हणजे आमचे आदरणीय गुरुवर्य सन्माननीय मोहन अण्णा माने पाटील यांचा आज वाढदिवस. सालाबादप्रमाणे यावर्षीही आम्ही पंढरीच्या पावनभूमीमध्ये चंद्रभागा मायभूमी या ठिकाणी आता गंगाजल या ठिकाणी पवित्र या पंढरीत दर्शन घेतलं. आता त्याचबरोबर वाढदिवसाचे औचित्य साधत या ठिकाणी प्राध्यापक आमचे आदरणीय कुमारजी इंगळे सर असतील, त्याचबरोबर जय भारत न्यूजचे आमचे आदरणीय मोठे बंधू, त्यानंतर आमचे TV1 मराठीचे पत्रकार मनोहरजी पवार असतील, त्यानंतर आमचे सदेव माळी सर असतील, या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं आज मोहन अण्णा माने पाटील यांचा वाढदिवस साजरा होत आहे. बरेच जण म्हणतात माणसानं सोन्यासारखं वागावं. मी तर म्हणतो या वाढदिवसाच्या निमित्तानं माणसानं सोन्यासारखं नाही तर परिसासारखं राहावं. कालांतरानं सोनं हे तिजोरीत बंद होतं, लॉकरमध्ये बंद होतं, पण परीस दगडाच्या किंवा एखाद्याच्या लोखंडाच्या जरी संपर्कात आलं तर ते परीस सोन्याहूनही असा मौल्यवान धातू निर्माण होतो. अशाच पद्धतीनं आमचे मोहन अण्णा माने पाटील यांचा वाढदिवस आणि त्यांच्या सानिध्यात येऊन आज आम्ही पंढरीच्या नगरीत आलो आहे आणि आम्हाला खरोखरच आज परीस झाल्यासारखं वाटतंय. याचबरोबर वाढदिवसाला शुभेच्छा देताना जय भारत न्यूजचे आमचे दिनराज अण्णा वाघमारेही आहेत. आम्ही सर्वजण विठ्ठलचरणी प्रार्थना करू, यापुढे आमच्या आदरणीय मोहन अण्णा यांना दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो, याच मी जत फ्रेंड सर्कलच्या वतीनं तसेच TV1 मराठीच्या वतीने, जय भारत न्यूज वतीने आणि सर्वच मित्रपरिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. ओके.